हाय, कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि आमचा स्वयंपाक वगैरे आवरलेला. आम्ही छान मस्त दोघे जण बसलेलो इथं गप्पा मारत. आदरायला इथं आमच्या दोघांच्या मध्ये घेतलेला. आदरीच बाबू गेला पळून, तो काय बसत नाही आमच्या सोबत, गेला पळून. त्याला टीव्हीला चांद मामा बघायचंय. आदरीच बाबू गेला. सो बसल्यावर असंच आम्ही गप्पा मारत होतो. तो त्यांची लाईफस्टाईल सांगत होते की आम्ही असं संसार केला, आम्ही तसं केलं, आमच्या वेळेस खूप हालातीतनं कष्टातनं दिवस काढलेले आहेत आम्ही. सो म्हणलं काय जास्त किती वेळचं म्हणजे लय दिवस झाला दिसल्या पण नाही त्या माझ्या ब्लॉगमध्ये. म्हणलं आज त्यांच्याशी गप्पा मारूया. इतर वेळेस तर सगळेजण असतात, आज ह्या दिसलेले आहेत, आज त्यांच्याशी गप्पा मारूया. चला बोला. त्यांनी नेहमी मला सांगत असतात हा खरं, आम्ही लय कष्टातनं दिवस काढलेत किंवा मग आमच्यावर असं झालं होतं तसं झालं होतं, मी कामाला कधीपासून जाते, ते सांगत असतात मला नेहमी. त्यांच्या सासूबाईंचं पण सांगत असतात की त्यांच्या सासूबाई जेवण कशा करायच्या, कसं. हा, सासूबाई आमच्या छान स्वयंपाक करायचे ना. होय, एकदम छान चवीला तर एवढं. आणि सगळं चुलीवरचं जेवण. होय ना. पहिला चुलच होती खरं, त्याला गॅस नव्हता. गॅस नव्हता, काय नव्हता पहिला. त्याच्यावर लय भारी स्वयंपाक आमची सासूबाई करायची. होय ना. एवढं त्यांच्या हाताला चव असायची की सगळेजण जेवले की लगे आठवण, आतापर्यंत गेल्यात तरी पण आठवण काढतात की आमच्याही आम्हाला ताटात दिसतात. अशा आमचे सासूबाई म्हणायच्या की आम्ही गेल्यानंतर माझी आठवण येईल तुम्हाला, मी तुमच्या ताटात दिशील ज्या वेळेला तुम्ही जेवताय त्यावेळेला. होय ना. असं आमच्या धीराला चांगलं धाकटे म्हणायचे. असं आता नाव काढतातच की मामा. आणि आता सगळी प्रत्येक जण म्हणतात नाव काढतात, आम्ही पण काढतोय. आम्ही खाल्लो ना त्यांच्या हातचं म्हणून. त्यांचं खरं सांगायचं झालं तर त्यांचं साठं लोट आहे, त्यामुळे आत्या आधी पण इथं येत होत्या. त्यामुळे त्यांना लहानपणी येत होत्या त्यांच्याकडे. मोठा भाऊ इथंच आहे ना सर्विस होता, त्या वक्त मी येत होते, त्यामुळे आमचं त्यांना माहित आहे ते. त्यांना त्यांच्या सासूबाईंचा लहानपणी पण स्वयंपाक खाल्लेले आहे, त्यांना माहित आहे. आमचं जुनं घर एकदम हे होतं त्यावेळेला ना. सगळेजण एकत्र सगळे एकत्र राहत होतो आम्ही. 3 नंदा, आम्ही त्यांनी दोघं, आम्ही दोघं, सगळी कुटुंब आम्ही एकत्र होतो. त्यावेळेला लय भारी वाटायचं सगळे एकत्र असताना. जेवण नंतर मग सगळेजण जरा म्हणजे सासूबाई वारल्यानंतर मग सगळेजण वेगवेगळे राहिलो. त्यांचे स्पेशालिस्ट काय होतं? स्पेशलिस्ट वांग करायच्या. भरलेलं वांग पण खूप छान असायचं त्यांचं. परत अख्खं मसूर ते पण लय छान करायच्या. होय ना. होय. आणि पुरणाची पोळी तर एवढी मोठी अशी, एवढे पुरण भरपूर घालायचं. होय ना. आणि मोठीची मोठी करायची. आणि चपाती पण गेली ना एकदम पोळीसारखी करायची. एवढ्या मोठ्या भारी सांगतात की आमच्या. आणि भाकरी सुद्धा एवढी चवीला लागायची. खरंच त्या पहिलंच जेवणच वेगळं त्यांचं असेल. होय ना. होय. मामाला भारीच आवडते आता. वांग चवळी असलंच आवडते. चवळीची उसळ. चवळीची उसळ तर लय भारी करायच्या. आमच्या नवऱ्याला त्याला आवडते चवळीची उसळ, वांग, परत मसूर हे लय आवडते त्यांना. आवडतं त्यांचं मेनू हा जास्तीत जास्त जण तेच आवडते. सारखं तेच करायला होतात, सारखी वांगी घेऊन येतात घरात. नॉनव्हेज तर एवढं भारी करायचे सासूबाई आमचे, लय भारी. होय ना. होय. इतकं मस्त लागायचं की सगळी पहिला पाट्यावर वाटायचं ते वगैरे. मसाला पाट्यावर वाटायचा आणि मग करायचं. आणि आताचा मसाला सगळं ढीगभर घालतात तरी पण चांगलं लागतात. पहिलंच मसाला कमीच होते पण एवढं भारी लागायचं की काय बोलायचं का, एवढं छान लागायचं ना. होय, एवढं छान लागायचं. अरे तुमचं लग्न कसं झालं मग? किती वर्षात झाले तुमचं लग्न? माझं 14 वर्षात लग्न झालं. 14 वर्षात. बघ पहिला आता 18 नव, आता 25-30 ओलांडली तरी अजून नको म्हणतात. थांबा अजून थांबा म्हणतात. 14 वर्षात लग्न होऊन 2 मुलं होऊन लगेच मी सुद्धा आगायच्या. आदिराचे पप्पा किती वर्षात झालेत तुम्हाला? आदिराचे पप्पा लग्न झाल्यावर लगेच झाल्यात? होय, तोच की मोठा मुलगा. होय तेच की. आणि नंतर हर्ष. होय ना. असं झालं. लगेच लागायच्या अगोदर ऑपरेशन बी होऊन असं आमचं पहिलंच हे होतं. बर. आता नाही, आता 30 झालं तर मी तर थांबा अजून टाइम आहे, अजून थांबा म्हणतात. अजून थांबा होऊ दे. पण पहिलं लवकर करायचे. एवढं पहिलं दवाखाने पण जास्त नव्हते,
जास्त म्हणजे आपलं एवढं काय इन्कम नव्हतं ना त्यावेळेला. मी काय त्यावेळेला कामाला जात नव्हती. हर्षू माझं 10 वर्षाचं होतं तेव्हापासून मी कामाला जाते हॉस्पिटलमध्ये. होय, तेव्हापासून जाते ते आतापर्यंत मी करतेच काम. आणि मला बसून चालतच नाही. मला त्यांना जमत नाही बसून असं. त्यांना असं घरात बसलं की कामाला जावं वाटतं. त्यांना ते सवय पडल्या, ते झालंय त्यांचं रोजचं. त्यामुळे त्यांना घरी असलं की बरं वाटत नाही. रविवारचं जरी असलं तर तरी म्हणतात घरात असलं मला कामाला गेलेलं बरं वाटतंय, मी उगाच घरात आहे असं वाटतंय त्यांना. असं होतं. तेव्हापासून जाते काम. होय ना. यांना पण लागते. होय की आपल्याला काय पण घ्यायचं असलं तर आपल्या पैसे येते. यांना पण हातभार लागता येते ना. पहिलं ना त्यांचा पण नाश्ता सेंटर तेव्हापासून कुणालच्या जन्मावेळेसपासून काढल्यात. होय, म्हणूनच त्यांनी नाव दिलं कुणाल गुरुजी सेंटर. मोठ्या मुलाचं नाव दिलं. आदिराच्या पप्पाचं नाव आहे, ते नाव दिले ते. होय. आणि हा छोटा तो पण आता शिकायला लागलाय अजून थोडं पुढं काय वरचा मजला एक चढवायचा. कष्ट करूनच. आम्ही काही सरकारी सर्व्हिस नाही, काय आमच्यात कोणी नाहीये सरकारी सर्व्हिस. कष्ट करूनच आपण बँकेचे कर्ज काढून आम्ही घर बांधले. आता पण तेच करणार आम्ही. आणि मला म्हणजे खायला आदिराजला आम्ही असं लय वेगवेगळं खायला करून देतो. पण त्यांनी नेहमी सांगत असतात जेव्हा आदिराज ह्याचे पप्पा आदिराजचे पप्पा जेव्हा आदिराज एवढे होते तेव्हा त्यांनी काय खरडा बकरा द्यायची खायला. आदिराजचे पप्पा काय म्हणतात ना मला खरडा बकरी खायला द्यायचीच असं म्हणतात. तेच आवडायचं. आणि जरा असं तिखट जरा कमी करायचं, ते गरम भाकरी करायची. होय ना. त्याच्यावर पापड काढायचा आणि त्याला खरडा थोडासा लावायचा. त्याला पहिलं लहान असल्यापासून ते देत म्हणून त्यांना आता तर भाजी खाल्ल्याचं का खरडा खाते. आता पण त्यांना लय आवडते खरडा. लय म्हणजे लय आवडते त्यांना. पहिलं काय हे उपीट शिरा हे असलं काय नव्हतं करायला, करतच नव्हतं. मला वेळच मिळायचं नाही. होय, कसलं धावपळ व्हायची त्यांची. धावपळ व्हायची. चुलीवर स्वयंपाक तेव्हा गॅस नाही, स्टोवर काय तरी ते रॉकेल असायचं तेवढंच. खरं चुलीवरच आम्ही करायचं स्वयंपाक जास्त. होय ना. होय, जास्त आम्ही स्टोव असायचा पण स्टोर नाही करणार जास्त. चुलीवरच लाकडं आणायचं आणि ह्याच्यावर करायचं. इथं जळण वगैरे आता शेरवस्तीला जळण वगैरे काय नसायचं. माझ्या माहेरच जळण असायचं. शेणकुट्या लावून आमची आई नाही फुडवार असायची. ती परत ते रानातलं खोडवी आणायची. ते आमच्या रानातलं तिकडं असायचं. आमचं वडील आणून द्यायचं मला एकदा इकडं डोक्यावर. मी बघितलंय तुमच्या वडिलांना, बघितलंय मी. आई वडिलांना दोघांना बघितलंय मी. शेरवस्तीला काही खायला मिळत नाही. उसाच्या कांड्या करून पोतं भरून आमचं वडील डोक्यावर आणायची. होय ना. होय. आणि इथनं मग पहिला माया होती तशी, म्हणजे लई करायची. आता कोण एवढं आई पण सगळं माया मला आणून दिलं. पहिलेच दिवस लय आठवते. होय, लय चांगलं. सगळी घरातली कामाला ते फळत ते गुळ म्हणा, काकवी म्हणा, परत भरपूर सगळं काय काय आमच्या माहेरात असायचं. होय, भरपूर दूध दुभतं तर भरपूर असायचं. भरपूर दूध दुभतं. म्हशी असायच्या, एक 5-6 म्हशी असायच्या. आमच्याही सगळं करायची मसरांचं रानातलं करून सगळं. होय, एवढं करायचे आमच्याही. आम्हाला सगळ्यांना पुरवायची. होय ना. होय, तूप काढायची. असं ते खांब रवायची. त्या खांबाला असं ती रवी बांधून असं असं करून नाही तूप काढायची. हे लोणी लोणी काढून मग भरपूर साठलं नाही काढवायची. आम्हाला बाटल्या भरून ठेवणार. होय ना. होय, आम्हाला इकडे द्यायची, मला परत आमच्या वहिनीला इकडं. परत आमच्या बहिणीची शेती भरपूर आहे. तरी तिला सुद्धा आमच्या सगळ्यांच्या वाटण्या बरोबर आमच्या. होय, आमच्या सगळ्यांच्या वाटण्या करायची. गटर एकदम मोठं बांधून डोक्यात ती पण घेऊन यायच्या आमच्या. आईची मायाच वेगळी असतात. आता कोण तसं करत नाही. आता काय नाही राहिलेलं पहिल्यासारखं. पहिला कसं जायचे नाहीत पोर एवढ्या माहेरी, म्हणजे जास्त असायचं. आता काय जातात सारखं त्यामुळे काय वाटत नाही एवढं. आता सगळी वेगवेगळं राहिलं. कुणाची कोण माया नाही कुणाला. पहिला एकत्र कुटुंब असायचं. बहिणीला म्हणा असं जास्त मायाच राहिली नाही आताच्या लोकांना खरं म्हणजे. होय, अजिबात राहिली नाही. पहिल्याची माणसं एवढी मायाळू की तोंडातला घास काढून द्यायची.
आता तसं राहिलं नाही सगळं. आपल्यात एका ह्याच्यात भाजी शिजली की सगळ्यांना ती भाजीच वाटायची. होय ना? असं प्रेम होतं पहिल्याच्या लोकांचं. आता काय नाही, झाकून खाणे आताच. भाजी केली तर झाकून ठेवा, काय केलं तर झाकून ठेवा. आता अशी लोक करतात. होय की द्यायचं दाखवा नको सुद्धा म्हणून. नाही पण नाही पहिल्याचे पहिलं लोकं. तसं नव्हतं. हा, हम्म. काय केलं की झाकून बिकून असलं काय ठेवायचं होय ना? हे नव्हता. आले की सगळ्यांना द्यायचं. काय? जरा असं ते हा. त्यातलं एक एक घास मिळू दे सगळ्यांना, पण तेव्हा आद्रा इकडे लवकर तू असं. काय चाललंय तुझा? आद्रेला लाडू खायला दिलाय. लाडू खात खायला बसले आदू बाबू. आदो इकडे आहे तू. येत आद्रा. नाही या गावात डॅमेज झाले आद्रेश बाबू. ये की हे लोक आदिराचे पप्पा असेच होते का आदिरासारखे लहानपणी? नाही बाई. आदिरच कुणा मला गुटकुटीत होता, गुड्ड्याची गुड्ड्या, लाल बिल त्याने गुब्बाचे गुब्बा, म्हणजे आता जावळ 2 पोरं आहेत, मस्त त्यातला आदिराच्या पप्पानी लय त्रास दिला नाही म्हणतात त्यांनी. होय. म्हणजे अजिबातच त्याचा काहीच त्रास झाला नाही म्हणतात नाही, त्यांनी. नाही. म्हणजे खाण्यापिण्यापासून असू दे ते कशापर्यंत होय. पण असू दे त्यांचा त्रास झाला नाही म्हणतात. त्याच्या ऑपोजिट मध्ये आदिरात झाला लय त्रास येते सगळ्यांना. नुसतं बाहेर घेऊन फिरायचं. आदिराचा पप्पा लय भारी. होय ना? जलमल्या त्याच्यात 3-3.5 किलो वजनात होय ग. होता. आणि केस तर नाही, डोक्याला असं टोप घातल्याने होतं त्याला. होय ना? होय, भरपूर होता वा. वजनाचा. पहिल्याची मुलं लई होती भारी. पहिल्याच खानपीन चांगलं खाणं-पिणं होतं चांगलं तसं. होतं. त्यामुळे त्यामुळं पोरं मुलं पण बिरं चांगली होती. होय. असं हे नव्हतं, होय. चांगलं होतं. भारी आहे. असं होतं त्यांचं स्ट्रगल. असं त्यांनी काय काय लय सांगत असतात. आजच्या पुरतं आपण एवढंच करूया. भेटूया आपण उद्या.